नमस्कार मंडळी, प्राजक्ता किचनमध्ये तुमचं स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत भरलेल्या मिरच्या। तर बाजारातून मी पाव किलो ढब्बू मिरच्या घेऊन आलेली आहे। त्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। त्यावरची माती घाण स्वच्छ करून घ्यायची आहे आणि एका स्वच्छ कापडावर त्या पसरवून व्यवस्थित पुसून घ्यायचे आहे। आजकाल बाजारामध्ये या मिरच्यांचा भरपूर सीजन चालू आहे, त्यामुळे आपण वेगवेगळे पदार्थ या मिरच्यांपासून बनवू शकतो। उन्हामध्ये थोडेसे 5 मिनिट सुकवून घ्यायचे आहे। भरलेल्या मिरच्यांसाठी या आपण ढब्बू मिरच्या घेतलेल्या आहेत। 1.5 चमचा मीठ, 1 चमचा गोडा मसाला, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1.5 चमचा धना पावडर आणि पाव चमचा ओवा, 1 चमचा साखर, अर्धा बाउल आपण चण्याचे म्हणजे बेसन पीठ घेतलेलं आहे आणि बाइंडिंगसाठी थोडंसं 2 ते 2.5 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि फ्राय करण्यासाठी तेल। पाहूया आता आपण कृती। सुरुवातीला एका पॅनमध्ये 2 चमचे तेल घालून अर्धा वाटी बेसन घेतलेले आहे, ते भाजून घ्यायचे आहे। व्यवस्थित गुठळ्या फोडून खमंग गुलाबी रंगावर बेसन भाजून घ्यायचे आहे। बेसन भाजून घेतले की ते आपल्या पोटाला बाधत नाही। नंतर मिरच्यांचे चिरा पाडून त्यामधल्या मिरच्या काढून घ्यायच्या आहेत। मी चमच्याच्या साहाय्याने अशा मिरच्या स्वच्छ करून बिया काढून घेतलेल्या आहेत। एका बाउलमध्ये भाजलेले बेसन घेतलेले आहे आणि सर्व मसाले आपण आता एकत्रित करत आहोत। तिखट, मीठ, गोडा मसाला, धना जिरा पावडर, मीठ, साखर, ओवा सर्व काही मिश्रित करून 2 चमचे तांदळाचे पीठ घेतलेले आहे आणि आंबटपणासाठी अर्धा लिंबू मी पिळून घेते। तुम्ही चाट मसाला देखील आंबटपणासाठी वापरू शकता। मोहन 2 चमचे मी तेल अंदाजेच घेतलेला आहे, तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेल मोहन घालू शकता। सर्व मिश्रण एकत्रित करून वाटीमध्ये थोडेसे पाणी घेऊन ना जास्त पातळ ना जास्त घट्ट असे व्यवस्थित पीठ भिजवून घ्यायचे आहे। लागेल तेवढेच पाणी घ्यायचे आहे। मिरच्यांच्या चिरामध्ये व्यवस्थित पीठ सर्व बाजूनी लावून घ्यायचे आहे। बिया काढल्यामुळे या मिरच्या आपल्याला खाताना अजिबात तिखट लागणार नाही आहेत। बेसन भाजून घेतल्यामुळे आपली मिरची खूप खमंग, खुसखुशीत आणि छान लागणार आहे। या मिरच्या तुम्ही वरण भाताबरोबर देखील खाल्ल्यात तरी खूप छान लागतात। तुमच्या थाळीची शोभा वाढवण्यासाठी या मिरच्या खूप चव आणतात। एका बाजूला मी कढईमध्ये पाणी तापायला ठेवले आहे। स्टीमरला तेल लावून घेत आहे आणि सर्व मिरच्या त्यामध्ये उकडण्यासाठी ठेवत आहे। मिरच्यांना देखील थोडे थोडे मी तेल लावून घेतलेलं आहे। व्यवस्थित प्रेस करून या मिरच्या व्यवस्थित अरेंज करून ठेवायच्या आहेत। साधारण 10 मिनिटे आपण मिरच्या उकडून घेणार आहोत। मिरची शिजली आहे की नाही ते पाहण्यासाठी एक टूथपिकच्या साहाय्याने आपण चेक करून घेणार आहोत। टूथपिक व्यवस्थित बाहेर आली, पीठ न चिकटता, तर आपली मिरची व्यवस्थित शिजलेली आहे। अशा प्रकारे मिरच्या थंड करून घ्यायच्या आहेत। आणि एका पसरट पॅनवर मिरच्या थोड्याशा तेलामध्ये फ्राय करून घ्यायच्या आहेत, लालसर रंगावर। या मिरच्या स्टफ करून तुम्ही एका डब्यामध्ये स्टोर करून फ्रीजमध्ये ठेवू शकता। केव्हाही याचा उपयोग तुम्हाला होऊ शकतो। पटकन तुमच्याकडे पाहुणे आले तर पदार्थ
ची चव वाढवण्यासाठी देखील तुम्ही या मिरच्या करून पहा. एन्जॉय.